पहिलाच बॉल मोठा हिट करायचा होता. फलंदाज आकाश पाटीलला तुम्ही स्ट्राईक एंडला पाहतायत. वेळच्या बाबतीत थोडंसं आपण मागे आहोत, त्यामुळे थोडंसं घाई करा प्लीज. 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचे. जय जलेश्वर वाडेकर आणि शिलगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पुढची मॅच शिलगाव आणि वाडेकर. सेकंडला आकाश पाटीलला तुम्ही पाहतायत. राईट मोर द विकेट. चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. दोन धाव्याने खातं उघडलं तर ते जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाचं तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या फेरीतील हा 4था सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना खोनीने जिंकला. वडोली बी संघाला पराभूत केलं. फटका सुंदर आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आकाश पाटीलच्या बॅटमधून हा ऍक्शन रिप्ले बघा. फोर्स केलाय. ताकद प्रचंड आहे. ज्युनियर नितीन पाटील यांच्याकडनं शुभेच्छा. जय वागेश्वरीची मात्र प्रतिष्ठान देसाई संघाला मला वाटतं आज संघामध्ये नाही आहेत, कदाचित बाहेर असतील. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स दिलाय, त्यामुळे 1 बाउन्सची वॉर्निंग स्क्वेअर लेगच्या पंचांनी दिलेली आहे. गोलंदाज विकीला 1 बाउन्स तुम्ही टाकलाय, पुन्हा टाकू शकत नाहीये हे सांगत असताना पंच 8 धावा कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघ 5 ते 6 ट्रॉफीज या सीझनमध्ये याही टीम्सने जिंकलेले आहेत. म्हणजे सापड संघ सुद्धा एक चांगला आहे कल्याण विभागातील. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 धावा दापलकरती 5 बॉलमध्ये 12 रन्स आलेत. आज 75 धावा चेस केल्या जुनी डोंबिवली संघाने. कोणी संघाने मागच्या वर्षीचा चॅम्पियन वडवली बी संघाला पराभूत केला आणि आताच वीर बजरंग शेडून संघाने उत्तर शिव संघाला पराभूत केला. आणि हा 4था सामना मैदानाच्या आतमध्ये. फोर्स केलाय, वाईड स्लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, थोडेसे दूरवर होते आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. लावायचे. सापाट टीम 16 धावा पहिल्या षटकात आल्यात. घाई करा प्लीज. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. शिलगाव आणि जय जलेश्वर वाडेकर दोन्ही कॅप्टन आपण पाहतोय. करण डेकोरेशन देसाई, प्रोप्रायटर कुरुक्षेत्र मात्रे, दर्शन मात्रे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, ज्यांनी संपूर्ण हे व्यासपीठ सजवले, स्टँड सजवलेत. करण डेकोरेटर्स देसाई, प्रोप्रायटर कुरुक्षेत्र मात्रे आणि दर्शन मात्रे. त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 16 यांची इव्हेंट आपण पाहतोय. प्रतीक चौधरी, खूप चांगलं साऊंड सिस्टम तुम्हाला पाहायला मिळते. प्रतीक चौधरीशी तुम्ही संपर्क साधू शकता. मॅन फ्रॉम काटेई. आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सागर पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये पुराणा चावल दिनेश मात्रे चमकला. दिनेशने चांगली कामगिरी केली, मॅच टर्न केली, अक्षरशः ती मॅच खेचून काढली. सागर फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट चेंडूची समाप्ती होईल. पहिल्या षटकात 16 आलेत. आकाश पाटील 16 वरती बॅटिंग करतायत. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय जय वागेश्वर
रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जेव्हा जेव्हा देसाई संघ खेळतो, रिची म्हात्रे असतील, वीरेन म्हात्रे असतील, रणजित म्हात्रे असतील, यांना नेहमीच आम्ही मिस करत असतो. हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली आलं बघा, इष्टरक्षकही बीट झाले होते. पंच सचिन म्हात्रेने तुम्ही पाहतात मेन पंच भूमिकेत आहेत. आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोया प्रसाद सहस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. एक काळ JBCC या संघासाठी त्यांनी गाजवलं आहे. 16 धावा झालेल्या आहेत. रनआउट आणि बिमरसाठी एक एक रिव्ह्यू तुमच्याकडे लक्षात घ्या. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपण पहिला 48 ग्रामीण संघ खेळत आहेत. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही आहेत. हा जास्त बाहेर आहे ऑफस्टमचे आपण पाहतोय. ज्या सुपर 8साठी 8 संघ राहतील त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर माय माऊली स्पोर्टचे ओनर उदय भंडारी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी बॅटचं एक कवर मॅन ऑफ द मॅचला दिलं जाईल. मात्र सुपर 8च्या म्हणजे ज्या क्वालिफाय मॅचेस असतील त्या मॅचेस ज्या राहतील त्या 8 संघांना ती संधी असेल मॅन ऑफ द मॅचसाठी बॅटचा कवर दिला जाईल. चांगली गोलंदाजी आता चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. काय गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सागरला तुम्ही पाहताय पहिल्या षटकात 16 आले आहेत. या षटकात आतापर्यंत एकच धावा आली वाईटच्या स्वरूपात. त्यामुळे आकाश कदाचित सांगतायत मोरेशला कारण धावा आकाशने कदाचित ही चर्चा केली असेल मोरेशसोबत की कोणत्याही धावा सेफ नाही आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. जरी आपल्याकडे गोलंदाजी चांगली असेल मात्र धावा जास्त करायच्या आहेत हे सांगितलं असेल. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी करत असताना सागरला तुम्ही पाहतायत. मोरेश्वर पाटीलला पूर्णपणे शांत ठेवलं या मॅचमध्ये. एकही धाव बॅटने अजूनही दिली नाही. एकमेव वाईटची धाव आली आहे. पहिल्या षटकात 16 होत्या. या षटकात वाईटची एक धाव आली आहे. धावसंख्या 17 आहे. पहिल्या फेरीतील 4था सामना. यानंतर 5वा सामना तुम्हाला पाहायला मिळेल शिलगाव विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. ऑफस्टमच्या बाहेर आहे आता मात्र दुसरा वाईट आलाय या ओव्हरमधला. वाडेकर म्हटल्यानंतर कृष्णा मसाले काल टी शर्ट तुम्ही पहिल्या गौरीपाड्याच्या अंगावरती होत्या. कृष्णा मसालेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या होत्या. जेव्हा जेव्हा वाडेकर संघ खेळतो तेव्हाही तुम्हाला ते चित्र पाहायला मिळतं. 18 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने आले. टायमिंग झालं नाहीये. दबाव कुठेतरी होताच कारण की चेंडू डॉट आले होते आणि तो दबाव पाहायला मिळाला आणि ते मोरेश्वरला माघारी परतावं लागेल. सागरने या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाज होईल बाद. आता विकास पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. विकास पाटील आणि आकाश पाटील. पहिल्या षटकात 16 होत्या. या षटकात फक्त 2 धावा आल्यात. दिशानं मला सांगतात त्याही वाईटच्या म्हणजे बॅटने एकही धाव अजूनही आली नाहीये. या स्पर्धेत पहिलं मेडन षटक सौरभ म्हात्रेने टाकलं खाडी संघाच्या. त्यानंतर पहिली हॅट्रिक आदित्य पाटील दैसर. दुसरी हॅट्रिक आपण मयूर म्हात्रे गौरीपाडा जो संघ या स्पर्धेत 2 सामने जिंकलाय. 3 अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. पहिलं अर्धशतक सागर पाटील डायगर पहिल्याच मॅचमध्ये. दुसरं अर्धशतक तेजस म्हात्रे उसारकर आणि तिसरं अर्धशतक आज तुम्ही पाहिलं धावांचा पाठलाग करत असताना तुषार पाटील ज्याने अर्धशतक ठोकलं. सागर राईट मोर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी. एकही धाव बॅटने दिली नाही या ओव्हरमध्ये. फक्त 2 धावा आल्या त्याही वाईटच्या आल्यात आणि एक महत्वाची विकेट घेतली मोरेश्वरची. दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर देसाई संघाची धावसंख्या ती 18. एक गडी बाद 9.00च्या सरासरीने. स्पोर्ट्स सापाड ही महत्वाची सूचना आहे. सापाड संघ फिल्डिंग लगेच लावा प्लीज. 3 षटकांतर तुम्ही जलपान करू शकता. त्यावेळी टीम मिटिंग घ्या. त्यावेळी चर्चा करा की एक्झॅक्ट या मॅचमध्ये आपल्याला काय करायचं आहे. कारण आता सध्या पहिलीच इनिंग सुरू आहे. थोडंसं मला वाटतं दुखापत झाली आहे त्यामुळे बँडेजची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. पुढची मॅच जय जलेश्वर वाडेकर. दुसऱ्या बाजूला आपल्याला शिलगाव संघ पाहायला मिळणार आहे. चांगलं बॅटल पुढच्याही मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला शिलगाव दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर. 7 ट्रॉफीज आतापर्यंत आपल्या नावावरती केल्यात. तो वाडेकर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रणित पाटील अँड कंपनी. मास्टर माइंड सिद्धू पाटील. वाडेकर संघ बघा वेळ उपस्थित केली.
मकर संक्रांत ट्रॉफी 56व वर्ष. मात्र या स्पर्धेमधून कल्याणमधला पहिला संघ कोणता असेल मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये खेळणारा? तो वाडेकर संघ आहे. भरपूर वर्षापासून ही स्पर्धा खेळलेले आहेत. मग विजय पाटीलचा मी उल्लेख करेल, जुने खेळाडू सुधीर व्यापारी असतील, निलेश कापसे असतील, विजय पाटील, सिद्धू पाटील यांचे बंधुराज, गणेश पाटील असतील, हे सर्व खेळाडू जुने खेळलेले आहेत. भरपूर वर्ष ही स्पर्धा वाडेकर संघ खेळतोय मकर संक्रांत ट्रॉफी आणि बऱ्याच वेळा ती स्पर्धा जिंकलेली आहे. 9 मिनिटात 2 षटकं टाकलेत. लक्षात घ्या सापाट टीम. विकेट गेल्यानंतर टाइम स्टॉप होतोय, ड्रिंक्स ब्रेक होईल, टाइम स्टॉप होतोय, विकेट गेली टाइम स्टॉप होतोय. या सूचना आम्ही सातत्याने का देतोय तर 9 सामने आम्हाला कव्हर करायचे. 18 वरती 1 विकेट आहे देसाई संघ. अतुल पहिलाच बॉल फुल टॉस होता, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल तिथे मिळाली आकाश पाटीलच्या खात्यामध्ये. आता विकास स्ट्राईक एंडला येत आहेत. पहिल्या षटकात 16 आल्यानंतर सागर पाटीलने खूप चांगलं षटक टाकलं. एकही धाव बॅटने दिली नाही. 2 वाईट जरूर आले त्या षटकामध्ये. 1 विकेट आली मोरेशची. 19 धावा झाल्यात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अतुल गोलंदाजी मार्कवर, राईट अराउंड द विकेट. इथे बॅटची कडा, विकासलाही माघारी परतावा लागेल. फिरकीच्या जाळ्यात अडकवलं जाते ते देसाई टीमला. फलंदाज बाद होईल. 19 वरती लागणारा दुसरा धक्का मैदानामध्ये. जय वागेश्वर, रिची मात्रे प्रतिष्ठान देसाईला. बॅटची कडा आणि विकीने एक चांगला झेल टिपला स्टँडच्या मागे आणि विकास सुपर 8 मध्ये ज्यावेळी 8 संघातील मायमाऊली स्पोर्ट कोळेगाव उदय भंडारी यांच्याकडनं बॅट कव्हर दिले जातील. मात्र काय गोलंदाजी सुरू आहे आता मैदानाच्या आतमध्ये. अफलातून गोलंदाजी करत असताना कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड संघ लेग बाईचा इशारा आलाय प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा. चांगला कमबॅक केलं या मॅच मध्ये आपण पाहतोय कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड. 20 धावा दाबलकरती 2 विकेट गमावलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आले होते विकीच्या. त्यानंतर पलटवार केलाय सापाड टीमने. ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 21. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला शिलगाव आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर. इथे चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक काय करतात. इतक्या इझी आले की असं वाटलं की सोपा झेल झालाय त्यांच्यासाठी. मग झेल सुटलाय. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोया. 23 वरती तिसरं षटक प्रगती पथावर असताना 23 वरती 2 विकेट. जीवदान मिळालंय फलंदाज आकाशला, कारण की आकाश 19 वरती बॅटिंग करतोय आणि कदाचित हा जीवदान मागातही पडू शकतो सापाड टीमला. पुढच्या मॅचमध्ये बघू शकाल तुम्ही एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष कॅप्टनची भूमिका ज्याने बजावली, स्वप्नील भोईर वाडेकरचे, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ जय जलेश्वर वाडेकर. पुढच्या मॅचमध्ये हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फाईन लेगला क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चुकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अंडरम फेकी पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळतील. अंडरम बॉक्समध्ये असे फेकी तुम्ही पाहत असता. इंटरनॅशनलही बरेचसे खेळाडू करतात ज्यावेळी तुम्हाला शोल्डरचा प्रॉब्लेम असतो. 25 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. वाडेकरचे कॅप्टन ऑलरेडी इथे उपस्थित आहेत. स्वप्नील भोईर आपण आला असेल तर या वाडेकरचे फुलटॉस मी मगाशीच उल्लेख केला. आकाशचा झेल सोडलाय. तो मागात पडू शकतो या मॅच मध्ये सापाड टीमला. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून.
3 षटकाचा खेळ संपलाय बघा. हा VIP कक्ष तुम्हाला पाहायला मिळते. ज्युनियर अजय पाटील तिथे आहेत. नितेश पाटीलला तुम्ही पाहतायत. कुरुक्षेत्र बघा आमचे मंडप डेकोरेशनचे सामना एन्जॉय करत असताना. तर सचिन चौधरी खंबाळपाड्याचे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. विकी पवार यांना विनंती होती की आपण सचिन चौधरी यांचा सत्कार करायचा आहे. तर या खंबाळपाड्याचे सचिन चौधरी आपला सत्कार होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विकी पवार यांच्या शुभ एक सन्मान आम्ही करतोय. ज्युनियर अजय काहीतरी चर्चा करतायत. संदीप पाटील तिथे आहेत. कुरुक्षेत्र बघा, कुरुक्षेत्र सुद्धा देसाईचे आहेत मंडपवाले आमचे. त्यांनीच हे व्यासपीठ सजवलंय आणि आता देसाई संघाला ते सपोर्ट करत असताना शेवटच्या बॉलवरती षटकाला सचिन चौधरी यांचा सत्कार होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती विकी पवार यांना तुम्ही पाहतायत. 31 मधल्या 27 धावा आकाश पाटीलच्या आहेत. हितेशला अजूनही खातं उघडायचं या मॅचमध्ये. आणि दुसरं स्पेलमध्ये आता गोलंदाजी करण्यात आलेत ते सागर पाटील. कोळेगाव यांकडनं पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव बॅटने दिली नाही. 2 धावा आल्या, दोन्ही वाईटच्या होत्या आणि मोरेची एक महत्त्वाची विकेट त्यांनी या मॅचमध्ये घेतली. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विकास सुद्धा बाद झाले. 3 षटकात 31, 50-55, कदाचित 60, राईट मोर द विकेट. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. डीप स्क्वेअर लगला, चूक होणार नाहीये. प्रेम पाटीलने एक चांगला झेल टिपला आणि हितेश या मॅच मध्ये 0वरती बाद. मग अशी एक उल्लेख मी केला नक्कीच त्या गोष्टीचा. बऱ्याचसा खेळाडू कॅप्टनला थोडंसं वाईटही वाटलं असेल. मात्र 3 दिवस या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले, ज्यावेळी आयोजन करतात त्यांनाही बऱ्याच वेळा ही गोष्ट योग्य वाटत नाही की वारंवार अपोजिट टीमच्या कॅप्टनला कॉल करावा आणि प्रवेश फीबद्दल विचारावा. मात्र जे टीम्स खेळतात त्यांनीही थोडासा विचार करावा लागतो की आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळतोय. आयोजकांनी एकही ॲडव्हान्स न घेता आपल्याला इतक्या मोठ्या स्पर्धेत आपल्या टीमचं नाव नोंदवलं आहे. बरेचसे संघ या स्पर्धेत वेटिंगला होते. मला आठवते त्या संघांना संधी मिळाली नाही. कदाचित पुढच्या वर्षी 100% नाही तर 99% त्या टीमचे नंबर लागेल मला तर वाटतंय. 31 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सागर या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतात. एका स्पर्धेत वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न सागरचा आहे. हिमांशू आलेत, डबल माइंडेड दिसत आहेत. रन्स मिळणार नाहीये. अजूनही सागरच्या ओव्हरमध्ये बॅटने रन्स आली नाहीये. 8 बॉल त्याने आतापर्यंत फेकलेले आहेत. त्याच्या विरोधात थोडासा दबावाखाली दिसतोय देसाई संघ. आपण पाहिलं तर 31 वरती 3 विकेट गेल्या. 2 विकेट सागरच्या खात्यामध्ये. सागर अष्टपैलू खेळाडू या टीमचा. अनेक वेळा बॅटिंग करत असताना मला आठवते खार्डी चषकची स्पर्धा विजयाचा षटकार सागरच्या बॅटमधून आला होता. जुने आठवणी भरपूर आहेत. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी असेल का नाही. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. हिमांशू आणि आकाशला आपण पाहतोय 2 धावसंख्या पुढे सरकेल. 33 वरती सलामीचा फलंदाज आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्यालाही माहिती आहे धावा कराव्या लागतील. कारण समोर कल्याणचा एक कल्याण म्हटल्यानंतर गौरीपाडा संघाने ऑलरेडी 2 मॅचेस जिंकल्यात. पुढच्या मॅचमध्ये जय जलेश्वर वाडेकर संघ खेळणार आहे. आणि आता सापाट संघ सुद्धा कल्याण विभागातीलच आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायचं होतं. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. ज्या प्रकारे आपण पाहिलं मागची मॅच आपण पाहिली 69 धावा चेस झाल्या. त्या अगोदर 75 धावा चेस झाल्या आहेत. इथे 33 धावा झाल्या आहेत. 4थं षटक सुरू आहे. प्रत्येक टीमची गोलंदाजी युनिट वेगळी आहे. मागच्या मॅचमध्ये काही मिसफिल्डिंग झाल्या त्याचाही फायदा झाला. फुलटॉस आणि त्याला टर्न केलाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर बघा. प्रेक्षकांनी आईवा कॅच पकडली असली असती तर टी शर्ट मिळाली असती. फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटला टर्न केलं हिमांशू म्हात्रेने. सुरुवातीला मैदानात आले, कमी षटक उरले, त्यांनाही माहिती आहे. थोडेसे डबल माइंडेड दिसले पहिला बॉल फेस करत असताना आणि त्यानंतर आलेला हा षटकार. 39 धावा झाल्यात. देसाई संघ आपण पाहतोय
जय वागेश्वर ऋषी मात्र प्रतिष्ठान 40+ मध्ये सुद्धा देसाई संघ आपण पाहतो. त्याही संघाची दहशत नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सापाड पुढच्या मॅचमध्ये वाडेकर संघ खेळ आणि वाडेकर 40+ने आता 2 स्पर्धा लगातार जिंकल्या. लो फुल टॉस होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगला आहे. चेंडूने थोडासा बाउन्स घेतलाय. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण झाल्यात. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले आणि 4 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 41 41 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना देसाई संघाच्या सपाट टीम 4 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे राहिलाय फक्त. चला घाई करा प्लीज. या सूचना मी सातत्याने देतोय. घाई करायची लवकर. एकच ओव्हर बाकी आहे. तुम्ही निर्णय लवकर घ्या प्लीज. सूचना आम्ही करतोय वारंवार. सपाट टीम घाई करा ना प्लीज. टाइम जास्त चाललाय. नाही 19 मिनिटं 4 षटकं झालेत. प्रसाद सर मात्र अजूनही 6 बॉल बाकी आहेत ना, तेही महत्वाचे आहेत. 41 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट. देसाईचे ब्लॉकर तुम्ही पाहतायत आकाश मात्रे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. युट्यूबला नेहमी चर्चेत असतात. वाडेकरचे कॅप्टन इथे आलेले आहेत. शिलगाव टीमचे कॅप्टन. आपल्याला हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. विशाल किंवा हेमंत. 41 धावा झालेले आहेत. चला हरी अप. 30 मिनिटं आम्ही मागे होत आज कारण की 9 मॅचेस 6च्या आत कव्हर करायचे. 6 नंतर अंधार होतो त्यामुळे 6 वाजेपर्यंत 9वी मॅच जरी झाली शेवटची ओव्हर 5 मिनिटं बाकी असताना तरी आयोजकांनाही बरं वाटतं. त्यामुळे 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. रोहित पहिला स्नो बॉल. नो बॉल आहे. आकाश सांगते ते एक्झॅक्ट काय घडलं माझ्याकडनं. मात्र भरपूर वर होतं त्यामुळे आकाश काय करू शकत नाही. ॲक्शन रिप्ले आपण बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 2 धावा मिळाल्यात 43 आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल हिमांशूसाठी. रोहित पाटीलचा पहिलाच बॉल. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, एखादं षटक आपल्याला मॅचमधनं बाहेर घेऊन जातो. एखादं षटक असं असतं तो मॅचमध्ये आपल्याला घेऊन येतो. त्यामुळे क्रिकेटचा असा खेळ आहे. 43 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारा चेंडू फ्रीट आहे. हिमांशूच्या बॅटमधून एक षटकार आलाय ऑलरेडी. तो 10 वरती बॅटिंग करतोय. आकाश 28 वरती बॅटिंग करतोय. रोहित फ्रीटचा बॉल जाईल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. एका बॉलमध्ये 8 रन्स आलेत. हेच तर क्रिकेट आहे ना. क्रिकेट असा खेळ आहे कधी क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाहीये. 4 षटकात 41 होत्या. एकाच बॉलमध्ये 8 आल्यात. 5 बॉल अजूनही शिल्लक आहे. हिमांशूच्या बॅटमधून दुसरा सिक्सर आलाय. ज्यावेळी मैदानात आला हिमांशू थोडंसं अडखळत होता. क्लीन बोल्ड. यॉर्क लाईनचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज त्रिपाजीत होईल. हिमांशूला माघारी परतावं लागेल. देसाई संघाला लागणारा चौथा धक्का 49-49 वरती. बॉल होता. उत्तरच नव्हतं हिमांशूकडे. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. गोलंदाज रोहित पाटील. पहिला भीमर टाकला होता रोहितने. त्यानंतर हा चेंडू तुम्ही बघू शकाल साईड अँगलने तुम्हाला पाहायला मिळतोय. योग्य बॉल योग्य बॉल. फलंदाज काहीच करू शकत नाहीयेत. 16 धावांची इनिंग समाप्त होईल. ऋषी प्रमोद म्हात्रे आलेत. ऋषीला तुम्ही पाहतायत. पाले खुर्देची स्पर्धा तुम्ही पाहिली तिथे अर्धशतक सुद्धा ऋषीच्या बॅटमधनं आला होता.
येणाऱ्या फलंदामध्ये आपण पाहिलं तर बूम बूम प्रवीण म्हात्रे सुद्धा आहेत. कमी चेंडू जास्त धावा हे वैशिष्ट्य प्रवीण म्हात्रे यांचं मत कदाचित ऋषीला यासाठी पाडवलं असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक रोटेट झाली. आकाशकडे स्ट्राईक या रणनीती असतात क्रिकेटमध्ये आणि ते तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. क्रिकेट तुम्ही मैदानात उतरले क्रिकेट खेळले असं क्रिकेट नाही आहेत. रणनीती प्लॅनिंग या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या प्लॅनिंगनुसार ही मॅच तुम्ही पाहतायत. अण्णा काय घडलंय एसटी अक्षाचं कौतुक करेल. फलंदाज बाद होईल. लगेच पाडवायचंय. ही चालाकी बघा ना एसटी रक्षकाची. अतुलचं मी कौतुक करेल बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. जर स्ट्राईक आकाशला हवी आहे तर ऋषीला थांबणं गरजेचं होतं. चांगला बॉल होता. चांगला कमबॅक केला. 49 मध्ये 3 विकेट. आणि आता प्रवीण म्हात्रे आले ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला. प्रवीण म्हात्रे 3 चेंडू त्यांच्याकडे. भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर बघा अतुल भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये ते इन ॲक्शनमध्ये असतील. आताच उंबाड्याच्या स्पर्धेत अर्धशतक धावांचा पाठलाग करत असताना 61 धावांची मॅरेथॉन इनिंग वाडेकर संघाने ते खेळले आणि सुपर 8 मध्ये वाडेकर संघ मात्र पराभूत झाला. रोहित फुलटॉस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला होता मात्र बूम बूम प्रवीणच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. प्रवीणने बॅट चेक केली. त्यालाही माहिती होते हा षटकार नाहीच आहे. हा षटकार मला दिलाय क्षेत्ररक्षक विकीने. तर येणारे 2 चेंडू माझ्यासाठी आता महत्वाचे आहेत. धावात बघा हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे. कौतुक करेल मी आमच्या कॅमेरामॅनचं. काय टेलिकास्ट आहे. झेल होता. इथे फायदा घेऊ शकले नाहीयेत. पुन्हा दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहे. काय घडलंय मैदानात. काय घडलंय काय एक्झॅक्ट मैदानात. मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. अब तक 56. या स्पर्धेचं 56वे वर्ष आणि धावाही 56 झाल्यात. 5 विकेट. हा ॲक्शन रिप्ले. चेंडूची गती कमी केली आहे. कपिल पाटील बघा इन ॲक्शनमध्ये. कृष्णा मसालेची आज जर्सी नाहीये. आज आपण पाहिलं तर शांतिरत्न ग्रुप मनोज पाटील वडवली यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीमध्ये आज वाडेकर संघ आहे. फुलटॉस होता. टायमिंग करू शकले नाही मात्र गॅप भरपूर मोठी आहे. आणि काय घडलंय 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय चौकार. आम्ही टॉस करणार आहोत. देवराज म्हात्रे या टॉस करण्यासाठी. देवराज म्हात्रे साहेब या. आपल्या शुभाचे टॉस होईल. देवराजी म्हात्रे 60 झाल्यात. 61 चेस करायचे आता. कमबॅक चांगला झालाय. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. 5 ओव्हरची मॅच. फक्त फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत हे लक्षात घ्या दोन्ही टीम्स. हा नियम या स्पर्धेचा आहे. आयोजकांनी सूचना केल्यात. फायनल मॅच
धावा काउंट होणार नाहीयेत. बॅट्समन सुद्धा लगेच पाठवायचे लक्षात घ्या. सापाड हेड असा कॉल केलाय सिद्धूने. टेल आहे. मान्यवरांनी विनंती असते पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. चला साहेबांचा सत्कार केला जाईल. सत्कार झाल्यानंतर आम्ही डिसिजन हे म्हण डिसिजन काय चला हरकत नाहीये. त्यानंतर सुनील पवार यांचाही सत्कार होईल. या सुनील पवार आपलाही सन्मान आपण स्वीकारा. सुनील पवार यांचाही सत्कार होईल. टॉस शिलगावने जिंकलाय पुढच्या मॅचमध्ये. सुनील पवार यांचाही सत्कार होईल. लेजंड क्रिकेटर रवी अनंत मात्रे सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. ब्लॉगर आकाश मात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 61 धावांचा पाठलाग आता करायचा आहे. कुशल श्रीसा स्फोट सपाट टीमला या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल की देसाई संघाची गोलंदाजी आहे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. बादल मात्रेर का गोलंदाज या टीमकडे. रितेशला तुम्ही पाहतायत गोलंदाजी युनिट चांगली आहे. मयूर मात्रे असतील त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे. बघूया धावांपासून रोखतील की या धावा चेस होतील. ऐकूया करण कान यांच्या आवाजातून दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर आणि त्याचबरोबर समीरजी सोमणे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा हा वर्ल्ड कप अर्थातच मकर संक्रांत चषकाच्या या 56व्या पर्वामध्ये करंट डेकोरेटर्स देसाई, प्रोप्रायटर कुरुक्षेत्र मात्रे, दर्शन मात्रे यांनी ही केलेली या क्रीडांगणाची सजावट, हे आमचं संपूर्ण मुख्य व्यासपीठ ज्यांनी बनवलेले प्रेक्षकांना बसण्याचे स्टँड, रेलिंग, बॅरिगेड्स हे सर्व त्यांच्या सौजन्याने त्यांनी बनवलेले. सो आपण आपल्या कोणत्या इव्हेंटसाठी स्पर्धेसाठी जर अशा पद्धतीचं तुम्हाला मुख्य व्यासपीठ प्रेक्षकांसाठी स्टँड बनवायचे असतील तर करंट डेकोरेटर देसाई यांच्याशी संपर्क साधा. डावाला होती सुरुवात. 61चा चेस. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला. शॉर्ट फाईन लेग. ओहो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण प्रवीणने त्या ठिकाणी जरूर थ्रोला कलेक्ट करून स्टंपला लावण्याचा प्रयत्न. पहिली धाव येते अतुल पाटील आणि विघ्नेश मडवी या आघाडीची जोडी. बॅटिंग करत असताना कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. 61चा चेस आहे. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बादल शॉर्ट ऑफ लेंथ हुक करायचा होता. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर. ओ, थ्रो खराब. थ्रो खराब. डायरेक्ट हिटला कदाचित काम तमाम होतं विकेटचं. स्टंपचा फार उंचावरून बॉल गेलेला मागे. 1 for the ओव्हरची वॉर्निंग येते गोलंदाजाला. पहिल्या बाउन्सरचा कोठा संपलेला आहे बादल मात्रेचा या षटकातील. थोडासा नाराज पाहायला मिळाला बादल, पण अंपायरचा हा डिसिजन आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. उकरण्याचा प्रयत्न. धावसंख्या 2. 28 बॉलमध्ये 59 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. कुशल शिशा स्पोर्ट्स सापाडला. कालच सापाड गावामध्ये त्यांच्या प्रीमियर लीगचं ऑक्शन पार पडलं. मोठ्या प्रमाणावरती सापाडमध्ये खेळाडू आहेत. ऑन साईडला टर्न करायचा होता. शॉर्ट फाईन लेगला भेदून फाईन केलाय अतुल. बॉल चालला मागे वेगाने. विकासचा प्रयत्न सफल. पहिला चौकार या डावामधला. पण विकास ती रेस हरला. बॉल जिंकला. धावा 4.
हरी फिरता परी दिनशी खरी बादल आपण पाहतोय फ्रंट लाईन बॉलर आहे बादल म्हात्रे. 1 2 3 4 जर्सी नंबर 1234. प्रत्येकाच्या जर्सीवरती आय थिंक 4 डिजिटमध्ये तुम्हाला 4 डिजिट नंबर्स पाहायला मिळतात देसाईच्या. खेचून मारलाय स्लॉक स्वीप डीप स्क्वेअर लेग. फिल्डर मिड विकेटचा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा वाक्या बाहेर. आणखी एक चौकार अतुल पाटीलच्या बॅटमधून. ओहो बादल या वेळेला सेल्फ फॉलो थ्रोमध्ये हात डोक्याला लावत होता. त्याचं कारण की इथे जर आपण बॉल बघितला तर तो लेग स्टंपचा बाहेरून जात होता. इट इज व्हाईट बॉल. चला जास्त वेळ आर्ग्युमेंट नको आहे प्लीज. अंपायरचा डिसिजन फायनल आहे त्यामुळे देसाई आणि त्याचबरोबरीने सापाड जे संघ खेळत आहेत त्या सर्वांसाठी सूचना. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे मित्रांनो त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय वेळेसंदर्भात. व्हेरी फार इम्पॉर्टंट आहे. टाइम मॅनेजमेंट आपल्या आयुष्यामध्ये देखील इम्पॉर्टंट असतं आणि सध्या या स्पर्धेमध्ये आमच्या मॅनेजमेंटसाठी देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. बादल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन पूल करायचा होता यावेळेला ऑफस्टम्पचा बाहेर ठेवलाय. बरोबर पडला आणि त्यानंतर गेलाय बॉल तो विकेट किपर प्रवीणच्या हातामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 11 धावा. षटकातील शेवटचा बॉल आहे पॉवर प्ले. ट्वेल्व 12 येस आम्ही रिकरेक्शन करत आहोत. शॉर्ट ऑफ लाईन पूल करायचा होता. शॉर्ट फाईन लेगने बॉल अडवलंय. रेकेट झालंय. अतुल पाटील पोहोचलाय का आपल्याला टीव्ही अंपायर सांगतील. सेलिब्रेशन करायला सुरुवात तर केली रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईच्या खेळाडूंनी. 8 साठी हलकी अपील होती मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अंपायरने टीव्ही अंपायरकडे रनआउट साठी रेफर केलेला आहे. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पहिल्या षटकाचा खेळ तर संपलाय पण तो खेळ संपता संपता विकेट आलेली आहे की धाव मिळते ते आपल्याला टीव्ही अंपायर सांगतील. इंटरेस्टिंग मॅच असेल. 61चा चेस आहे. सापाड आणि देसाई या दोन्ही एकाच कॅलिबरच्या संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील 4था सामन्याच्या दिवसातील शेगाव विरुद्ध वाडेगाव नेक्स्ट मॅच आहे आणि त्यानंतर खिडकाई विरुद्ध वागेश्वर क्रिकेट संघ देसाई जो रवी म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक गावामध्ये आता सर्रासपणे आपल्याला 2-3 संघ पाहायला मिळतात. बॅट्समन सेफ आहे. नॉट आउट. लेग बाय मिळत असताना ती आता 1 धाव एका धावेच्या साह्यानं पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 13 धावा. ॲक्शन रिप्ले पा. बॅट ड्रॅग झाली पॉपिंग क्रीज मध्ये इन दी लाईन अँड देन बॉल हिट झाला स्टंपला. सो बॅट्समन सेफ. MA05 BC 9192 इनोवा रेड कलर कोणाचे कृपया करून योग्य त्या जागेवरती पार्क करा. रहदारीसाठी अडथळा होतोय. 9192 रेड कलर इनोवा. जिथे आमच्या पार्किंगचा एंट्रन्स आहे तिथेच तुम्ही पार्क केलेले आहेत त्यामुळे योग्य अशा जागेवरती आपली इनोवा पार्क करा. 9192 रेड कलर. नाव आहे 13. 207 चौकार 251 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये म्हणजे चौकारांपेक्षा षटकार 50 आपण एक्स्ट्रा बघितलेले आहेत.
मागच्या 3 दिवसांमध्ये आजचा 4था दिवस. जबरदस्त स्कोर आपल्याला पाहायला मिळाला प्रत्येक मॅचमध्ये. 55-60 ॲव्हरेज स्कोर आहे. ज्या पद्धतीनं तुषार पाटीलने ओपिनियन दिलं, राजने चांगली बॅटिंग केली, शिडून मागचा सामना देखील इंटरेस्टिंग राहिला शेवटपर्यंत. मयूर मात्रे आला ऑफ स्टंपचा बाहेर. फॉलो जरूर केलं होतं या बॉलला विघ्नेशने, मात्र वाईड. धावसंख्येमध्ये वाढ होईल. स्कोमोझॉन 14, 14 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत दिशांक आणि त्याचबरोबर हर्षल आणि त्याचबरोबर आमचे ऑनलाईन स्कोरर GTCचे बंटी आणि अक्षय कडू. ऑन साईडला पोल करण्यात आला कोनमध्ये, जिथे गॅप तर होती पण ती वाडिश लॉंगच्या फिल्डरने कव्हर केले मोरेश्वरने. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ते अर्थातच 15 धावा. GTC जल्पेश भोईर यांची वाहिनी आणि यानंतर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते अक्षय कडू. जल्पेश भोईर यांची सावली अक्षय ऑलराऊंडर आहेत. GTC मध्ये ऑपरेटरची भूमिका, कॅमेरामॅनची भूमिका, हँडी कॅम असेल, स्कोरर, ड्रोन पायलट. ओहो डबल माइंड. अगोदर शफल झाला, सुपला स्कूपचा प्रयत्न, पुन्हा बॉल समोर आला त्यामुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दोन्ही फसले. डॉट बॉल. मयूरचं कौतुक असेल कारण जेव्हा बॉल रिलीज करत असताना फलंदाज ज्या पद्धतीने मुवमेंट करतात त्यामुळे त्यांचंही मन थोडंसं हलत असतं बॉल कसा टाकावा, पण शेवटच्या क्षणाला त्याने ज्याला जी लाईन अँड लेंथ पाहिजे होती ती टाकली. स्विच हिटचा प्रयत्न, अपील, लाऊड शाउट बट बॅट्समन सेफ आहे. स्विच हिटचा प्रयत्न देखील असफल. लागोपाठ 2 डॉट बॉल आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे 15. 61 चेस करायचे आहेत. 46 धावांची गरज. अजून 21 बॉलचा खेळ शिल्लक. 21 बॉल आणि 46 धावा. पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे. सध्या सरासरीचा विचार केला तर 12.20. ऑफ स्टंपचा बाहेर वाईड आहे. रिटर्न क्रीजचा बाहेरून आला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 16. पहिल्या षटकामध्ये बरोबर रिक्वायर्ड रन मेंटेन करण्यात आला पण सेकंड ओव्हरमध्ये नितीन सर धावा आल्या नाही. शेगावने टॉस जिंकला. छत्रपती 11 आलिमकर क्रिकेट संघ शेगाव. पूल करण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल चालला फाईन लेगला. डीपमधून फिल्डर येतात. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. रितेश येऊन थ्रो करेल. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2. नितीन सरांनी चांगला उल्लेख केला की बॉलिंग युनिट दर्जेदार आहे, ज्यामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये बादल, सेकंड ओव्हरमध्ये मयूर, कदाचित थर्ड ओव्हरमध्ये बादल अथवा मग रितेश येऊ शकतो. मोरेश्वर चांगली बॉलिंग करतात. त्याचबरोबरीने आपण ऋषीला देखील एक फिरकीपटूची भूमिका त्याच्याकडून आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते. मीडियम पेसर हिमांशू हा देखील त्यांचा गोलंदाज. प्रवीणला बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे. बॉलिंग ऑप्शन फार आहेत, तशीच तगडी बॅटिंग ऑर्डर असल्यास सापाड आहे. 8व्या 9व्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये विकासने टिपलाय झेल आणि फलंदाज होतोय फेल. पहिला धक्का कुशल शीशा स्पोर्ट्स सापडला. 18 for 1. 18ला पहिला धक्का. धाव मिळणार नाही. डिसिप्लिन बॉलिंग, लाईन जरूर भरकटला पण त्यानंतर कमबॅक करतोय. हे जे बॉलिंग युनिट आहे नेहमीच चर्चेत राहिलंय. बादल, मयूर, रितेश, ऋषी, हितेश, प्रवीण, हिमांशू. 4th ओव्हरसाठी त्यांना बरेचसे बॉलिंग ऑप्शन आहेत पण सुरुवातीला 3 फ्रंटलाईन बॉलर. खरं तर तिघही पॉवर प्लेमध्ये देखील बऱ्याच वेळेला गोलंदाजी करतात, डेथमध्ये बऱ्याच वेळेला गोलंदाजी करतात आणि कर्णधार चांगल्या पद्धतीने या तिन्ही गोलंदाजांना यूज करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्याचा धावफलक 22 धावा. 61चा चेस. रितेश एज आहे. फाईन लेगला फिल्डर स्टॉप केला बॉलला की चाललाय बॉल मागे. फिल्डर धावतोय. बादल बॉल पुढे, फिल्डर मागे आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बादल होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रथम दर्शनी असं वाटलं की बॉल त्याच्या हातातून निघून गेला. तिथे जर स्टॉप केला असता तर धावण्याची गरज नव्हती कारण ज्या बॉल वेगाने चाललेला तो तुम्हाला सापडणारा नव्हता. चौकारासोबत धावफलकावरती 26 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत. टोटल 14 बॉल. 14 बॉलमध्ये 35 धावांची गरज.
कुशल शिशा स्पोर्ट्स सापडला. ऑन साईडला टर्न करण्यात आला, मोठी गॅप आणि त्या गॅप मधून बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना चौकार विकी मडवीचा. धावा 30. फिल्डर रितेशकडे गेलेले आहेत. चर्चा आपण पाहतोय हिमांशू, हितेश, मोरेश्वर, रितेश या चारही खेळाडूंकडून, कारण या क्षणाला विकी मडवीला रोखणे देखील महत्त्वपूर्ण असेल, कारण त्याने आता धावसंख्येला वेगाने बनवण्यासाठी सुरुवात तर केलेली आहे. 8 धावा त्याचा बॅटमधून धावफलकावरती 31 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉल 31. समोर खेळला मिडॉनला चेस करतोय बॉल, लॉंगॉनचा फिल्डर वेगाने बॉलवरती. हितेश गुड फिल्डिंग. ओव्हरऑल आता 3 षटकांचा खेळ संपला. विकी मडवीकडे स्ट्राईक असेल. धावा आहेत 31, बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये कुशल शिशा स्पोर्ट्स सापडला. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईच्या विरुद्ध बनवायच्या. धावा 30. तर नक्कीच आम्ही काही सन्मान करणार आहोत. मी कार्यसम्राट माजी उपसरपंच निजेगावचे प्रकाश पाटील साहेबांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते अपर जिल्हा अधिकारी मेट्रो बारचे नक्कीच रोकडे साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. रोकडे साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. नेहमीच क्रिकेट या खेळाला नेहमीच रोकडे साहेबांचे खूप सहकार्य असताना दरवर्षी त्या स्पर्धेला ते उपस्थित राहतात. अपर जिल्हा अधिकारी मेट्रो बार अधिकारी आपण बघतो रोकडे साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करतो. कार्यसम्राट माजी उपसरपंच प्रकाश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. अपर जिल्हा अधिकारी आहेत मेट्रो भार, आता नक्कीच मेट्रोचे सुरू आहे, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. गिरीधर पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. कार्यसम्राट माजी सरपंच आणि जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वैकुंठ हरिभक्त पारायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे, तुम्ही हे क्रीडांगण पाहतायत. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. जय जलेश्वर वाडेकर आणि छत्रपती अलीमगर 11 शिलगाव. त्यानंतर समाधान मुंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. तर नक्कीच थोडंसं रोकडे साहेब सुद्धा आपण पाहतो शुभेच्छा देत असताना समाधान मुंडे साहेब आपण पाहतोय, त्यांचा सत्कार होईल गिरीधर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही टीम्स पुढच्या वाडेकर आणि शिलगाव या स्पर्धेत आपण पाहिलं तर छत्रपती अलीमगर 11 जगदीश दादा फडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे शिलगाव, आणि त्याच नावाने श्रद्धांजली चषकमध्ये सुद्धा खेळला आणि एक मॅच सुद्धा जबरदस्त हेडवुडने संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. नक्कीच रोकडे साहेब सुद्धा थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत या स्पर्धेला आणि खास करून आमच्या लाडक्या खेळाडूंना शुभेच्छा देणार आहेत. तर मी रोकडे साहेबांना विनंती होतो की आपण या. दोन मिनिटं सामना थांबवायचं. आदरणीय उपसरपंच प्रकाश पाटील साहेब, उपस्थित आमचे मित्र महेशजी, गिरीधर पाटील साहेब, जय हनुमान क्रीडा मंडळ निळजे यांचं आम्ही बरेच वर्षापासून नाव ऐकून होतो, पण एवढ्या भव्य स्पर्धा होतील आणि एवढ्या भव्य स्पर्धा होतात हे पहिल्यांदा इथे आल्यानंतर बघितलं. मी तर प्रकाश पाटील साहेबांना म्हटलं इथे तर इंटरनॅशनल स्पर्धा होऊ शकतील अशाच प्रकारचं वातावरण तुम्ही तयार केलेलं आहे. खूप छान. आपल्या क्रिकेट मंडळाला आमच्यातर्फे MMRD तर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि एवढं निश्चित सांगतो आज तरी की आमचं तुम्हाला नेहमी सहकार्य असेल. धन्यवाद. तर नक्कीच चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस या मॅचमध्ये 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. रोकडे सरांचं मनापासून आभार, तेही या आयोजनाच्या मोहात पडलेत आणि कळकळीची विनंती असेल. हे नुकतंच आयोजकांच्या मार्फत देखील ऐकलं की जवळजवळ 125 एकर निळजेकरांची गुरुचरण आहे, त्यामुळे त्यामधून फक्त आम्हाला ही 15 ते 20 एकर आमच्या गावासाठी ठेवा, जेणेकरून हे क्रीडांगण राहील. 56 वर्षाची परंपरा या गावाची आहे, त्यामुळे इथे असलेल्या सर्वच खेळाडूंची सर्वच गावांची मागणी असेल हे निळजेकरांचं क्रीडांगण राहिलं पाहिजे. फुल लेंथ लॉफ करायचं होतं आणि इथे फलंदाज बाद. क्लीन प्लम 31-4-2 मॅच मध्ये ट्विस्ट. 12 बॉल 30 धावांची गरज असताना विकी मडवी परतीच्या प्रवासाला.
देखील त्यांनी हा प्रस्ताव टाकलाय की ही रस्त्याच्या या बाजूची म्हणजे निळजेपाडाचं जे क्रीडांगण आहे आणि हे सध्याचं वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण ही 2 क्रीडांगणं राहिली पाहिजेत, जेणेकरून जो काही वारसा निळजेकरांचा या पंचक्रोशीतील खेळाडूंचा तो इथे या स्पर्धेद्वारे आपल्याला पाहायला मिळेल. आणि फक्त निळजेकरांनी नाही तर आजूबाजूच्या सर्व गावांनी आपल्या असोसिएशनने देखील या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे, कारण क्रीडांगणं उरली नाही. आपण इकडे दिवा साईडला बघितलं, साबे, मातर्डी, आगासन, बेतवडे या गावांना क्रीडांगण राहिलं नाही. सप्रा मैदान देखील आता लुप्त झालेले, ज्या मैदानावरती आपण बरेच वर्ष खेळलो, स्पर्धा बघितल्या. 11:30 ओहो, लेक्समला हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा नाराज मयूर, कारण लेक्समच्या जवळून गेलाय बॉल पण त्या स्टंपला लागला नाही, त्यामुळे ॲक्शन रिप्ले. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर, ओव्हर द विकेटने आला, फार कोपऱ्यातून टाकला बॉल आणि दुसऱ्या बाजूला देखील कोपऱ्यातच टाकला. लेक्समचा बाहेर वाईड आला. धावसंख्या धावफलकावरती 32 बॉल बाकी आहेत. 10 आणि 10 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे मॅचमध्ये. कुशल शिशा स्पोर्ट्स सापडला मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील डाऊन दी लेग बॉल, ऑन साइडला टर्न करण्यात आला, लॉंग लेग सीमारेषा पार, खराब लाईन, चौकार. चौकारासोबत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 36. 10 बॉलमध्ये या मॅचमध्ये 25 धावांची गरज आहे. पहिली विकेट आली, त्यानंतर वाईड आला आणि आता आलेला आहे चौकार. टोटल स्कोर आपण पाहतोय 36. होल टॉस आहे, बॅट हातामध्ये फिरली आणि अझेल टिपलाय विकेट किपरने. फलंदाज बाद आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. यस अंपायर, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ही कॅच पकडली प्रवीणने, चांगला झेल टिपला प्रवीणने. फुल टॉस होता. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. येस, फेअर डिलिव्हरी. येस, डिसिजन दिलाय. सो फलंदाज बाद. ला विकेट पडते तिसऱ्या आणि या मॅच मधलं समीकरण तुमच्या समोर आहे. 9 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. कुशल शेषा स्पोर्ट्स सापडला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल. ऑन ट्राय केलाय, लॉंग ऑन द फिल्डर मोरेश्वर वेगाने बॉलवरती. फर्स्ट रन कंप्लीट होते. थोडंसं फंबल, फायदा होईल त्याचा. एक धाव महत्वपूर्ण आहे. 2 धावा जोडतात. 2 धावसंख्या 38, बॉल बाकी 8. 8 बॉल 23. मागच्या मॅचमध्ये अशीच फाईट आपण बघितली होती. शिरडोनचा विरुद्ध जेव्हा संघ खेळत होता उत्तर शिव आणि त्यांनी 69 धावा चेस केल्या होत्या. सध्या 61. दिनेश पाटीलने जो जबरदस्त खेळ केला, शेवट स्वप्नीलचा अटॅक, त्या दोघांनी मॅचला फिनिश केलं होतं शिरडोनसाठी. मात्र इथे विघ्नेश आणि त्याच्यासोबत आपण पाहतो हर्षल मडवी. 38 धावा आहेत. 8 बॉल 23चा सामना. फिल्डिंग सेट करतोय प्रवीण. यस, त्यांचा मागून मयूर तयार राईटामध्ये विकेट. हेलिकॉप्टर लॉंग ऑफला फिल्डर. पहिला बाउन्स वरती कव्हर करून हितेशने थ्रो केला. एकच धाव, जागाच दिली नाही. जबरदस्त बॉलिंग. या षटकामध्ये आपण पाहणार होतो की मोठे फटके येत आहेत का, पण फलंदाजांना चान्स दिली नाही. शेवटचा एक बॉल बाकी. 7 बॉल 22. एक मोठा फटका या क्षणाला पाहिजेच. या धावसंख्येला चेस करत असताना
कुशल शिशा स्पोर्ट्स सापडला. या मॅचला ऑन करण्यासाठी एक मोठा फटका जो विघ्नेशच्या बॅटमधून येईल का. फास्ट खेळा प्लीज देसाई. 20 मिनिट्स जवळपास आता कव्हर होत आलेले तुमचे. ओहो, गुडघा टेकून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अपयशी. डॉट बॉल. सामना शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि आता या मॅच मध्ये 22 धावांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला बॉल, फार बाहेर ठेवला. डिसिप्लिन बॉलिंग मयूर कडून. या षटकामध्ये मयूरच्या धावा आल्या त्या फक्त 8च धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट जी पहिल्याच बॉलवरती त्याने मिळवली विक्की मडवीची. आणि 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च करत असताना आपण बघितलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना मयूर म्हात्रे. 6 बॉल या मॅच मध्ये बनवायच्यात 22 धावा. करंट डेकोरेटर देसाई, प्रोप्रायटर कुरुक्षेत्र म्हात्रे, दर्शन म्हात्रे यांचं सध्या फ्लेक्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. वेळ जास्त चाललाय, लवकर 20 मिनिट्स तुमचे कंप्लीट झालेले देसाई. सहा बॉल 22चा सामना. 39ला 3 विकेट. 3 वरती हर्ष. 7 बॉल मध्ये 2 फक्त धावा आलेल्या आहेत विघ्नेशच्या बॅटमधून. ही मात्र खंत असेल. विघ्नेश देखील स्वतःशी बोलत असेल. पण ह्या सर्व गोष्टींची जर चर्चा त्याला करू द्यायची नसेल तर या 6 बॉलमध्ये 22 धावा त्याला बनवाव्या लागतील. संधी तुम्हाला क्रिकेटमध्ये वारंवार मिळते आपण असं म्हणतो किंवा इथे मिळाली देखील आहे. पण तिला ग्रॅप करणं, त्या संधीचं सोनं करणं देखील तितकंच गरजेचं. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती दक्ष पाटील. बरेचसे ऑप्शन आहेत मात्र त्यामधून आता यंगस्टरकडे हा बॉल. दक्ष पाटील. 6 बॉल 22. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, डीप कव्हर. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. एज घेऊन बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मधून हिमांशू. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय. फलंदाजी आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे. 41 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल 20. मोठे फटके. बॉलला तुम्हाला हवेमध्ये पाठवावं लागेल, सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील तर या मॅचमध्ये 5 बॉल 20 बनतील. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाही. सुरुवातीला मोठे फटके आले तर मॉरल कदाचित डाऊन होऊन गोलंदाज तुम्हाला पुढच्या काही चेंडूंमध्ये खराब गोलंदाजी करत असताना देखील तुम्ही मोठे फटके खेचू शकता. खेचलाय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. यूज अँड मॅक्सिमम षटकार. एका षटकार येण्यासाठी हर्षल मडवीने मारलेला पहिला लांब पल्ल्याचा षटकार. जबरदस्त प्रचंड ताकदीचा वापर या फटक्यामध्ये होता. 47 वरती धावफलक. 4-14 मॅच आता बनवू शकते. एक षटकार आला आणि जवळपास 5 ते 6 फिल्डर आले होते गोलंदाज दक्षकडे. हर्षल स्ट्रायकिंग एंडला आहे. विघ्नेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. प्रवीण गोलंदाजाकडे आलेला आहे. वेळ जास्त घेऊ नका, एक नम्रपूर्वक सूचना असेल दोन्ही संघांना. 4 बॉल 14चा मॅचमध्ये 14 बनतील का देखील प्रश्न आहे. विकेटकडे आपण जाऊयात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना देसाईचे विकेट पडले होते 5. आतापर्यंत कुशल शिशा स्पोर्ट्स सापाटचे पडलेले 3. 4 मध्ये 13 चालतील. विकेटच्या आधारावरती बॅटिंग करत असताना कुशल शिशा स्पोर्ट्स सापडला. चर्चेला सुरुवात झाली आहे स्वर्गीय साईनाथ नागोबोई स्टँडमध्ये. हेलिकॉप्टरचा प्रयत्न. लॉंग ऑन द फिल्डर. आता डबल द्यायची नाही. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉल. थ्रो नॉन स्ट्रायकिंगला. ओहो, दक्ष हातामधून सुटलाय. विघ्नेशला विकेटची पर्वा नाही पण मिळालेल्या 2 धावा विजयासाठी या फार फायदेशीर असतील सापाटच्या. 49 वरती धावफलक. 3 बॉल 12 या मॅचचं समीकरण. जिथे वारा तिथे मारा आणि सध्या हे षटक वाऱ्याच्या सोबतच आहे. तुमचे फटके वाऱ्याचा प्रवाह सोबत आहेत त्यामुळे थोडंसं बेनिफिट तिथे देखील तुम्हाला असणार आहे. हे झेंडे तुम्हाला सांगून देतील की वारा कोणत्या दिशेने वाहतोय. पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करत असताना 3 बॉल 12 दक्षला कमबॅक करावा लागेल. ओव्हर द विकेट. लॉफ्ट केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय थेट आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
हा भाई, मी या मॅचला फिनिश करणार आहे याच अप्रोचने बॅटिंग करतोय. षटकार. पिचर अभी भी बाकी आहे. लास्ट ओव्हर थ्रिलर. 6 बॉल 22 ची गरज असताना पहिल्या 4 बॉल मध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल 6 चा सामना 5 ला विजय असेल. विकेटच्या आधारावरती कुशल शीर्षा स्पोर्ट्सचा पाठचा. क्लोज एन्काउंटर. हाय व्होल्टेज. 2 बॉल 6. फुल लेंथ स्विंग केलाय. डीप मध्ये फिल्डर. मॅच फिनिश. मॅच फिनिश. 1 बॉल राखून 7 विकेट राखून 61 ला चेस केलंय. 6 बॉल 22 धावांची गरज असताना पहिल्या 5 बॉल मध्ये 22 आलेल्या आहेत. हर्षल मडवी. वा हर्षल वा. अभिनंदन. हार्ड लक टीम. ऋषी प्रतिष्ठान वागेश्वर.